नी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी। ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीने आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमताने आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूने बोलावं। म्हणजे ओबीसीतून 50% आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50% वर द्या खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाही आहे। मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत, यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल। दादा सरकार जे आहे ते 50%च्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे, मात्र कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं? काय असतं दादा, आता हट्ट लय बेकार असतो। हट्टाचे एक 7-8 प्रकार आहेत। त्यातला हे श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे दोघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती, आणि ते 100-150 जणांना लागत आहे। आता शेवटी श्रीमंताचा हट्टच सरकार पुरवतो, गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही। आम्ही 6 महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे। परंतु आता त्या 100-150 जणांसाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे, तोही मागासवर्ग आयोगाचा मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली। गोरगरिबांनी उलट ह्या 100-150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलं, पण ह्या 100-150 जणांनं गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं। गोरगरीब ओबीसीतून मागणी माहिती एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचं हक्काचं आरक्षण द्या, पण गोरगरीब मला द्या त्यांना कायदा बनवून। आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय, त्यांना टिकणार नाही। तुमचा हे प्रश्न आहे, टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नाविलाज आहे, ते शोधायला ते तयार नाही आहे। ते 100-150 जण आणि ते दोघं तिघं हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होऊ शकतं बा। जसं मागं ECBCची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते, 3-4 वर्ष। हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको। त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आणली, त्याची अंमलबजावणी करणे। यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं। तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या आणि खालचं द्या, तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत। मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे, आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात। तुम्ही ओबीसी आरक्षण 50% आतून बोलावं